Welcome back, dear friends. By the end of this video, you will really understand why I insist on learning the fundamentals of English language. Because we don't want to learn the tedious rules of grammar. And without grammar, we have only one choice: go for the fundamentals. So, we find fundamentals easy to use in our day to day life because they are easy to remember, they are easy to learn, they are easy to speak in day to day life. So we have only two choices. One, go for the grammar and grammar rules, and the second one is absolutely you are right. The second one is go for the fundamentals of this language. Obviously, we have chosen the another way. Which one? The fundamentals. And fundamentals, easy to remember. तर मित्रांनो, मूलभूत कोणत्याही भाषेच्या मूलभूत गोष्टी या समजण्यास, लक्षात राहण्यास आणि शिकण्यास खूप सहज सोप्या असतात. आणि म्हणूनच आपण त्या दिशेने वळालेलो आहोत. कारण की हे फंडामेंटल्स, ह्या मूलभूत गोष्टी आपल्याला एखाद्या लहान मुलासारखं काय करायला भाग पडतं? एखादी कोणतीही भाषा, ती इंग्लिश असो, हिंदी असो, जगातली कोणतीही इतर भाषा असो, ती भाषा शिकण्यास सहजतेने मदत करते. आणि म्हणूनच आपण फंडामेंटलच्या साहाय्याने इंग्लिश भाषा शिकत आहोत. आणि आत्ता या व्हिडिओमध्ये जोपर्यंत हा व्हिडिओ संपत नाही तोपर्यंत तुमच्या 100% खात्री पटून जाईल की सर पुन्हा पुन्हा आपल्याला का सांगत होते की आपण फंडामेंटल्सकडे लक्ष दिलं पाहिजे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचंच महत्त्व पटवून देणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील आणि तुम्ही ह्या व्हिडिओला थोडं सुद्धा स्किप करू नका, कारण खूप जास्त महत्वाचा आहे. माझा खूप जास्त अगदी विनंतीने, कळकळीने विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ स्किप करूच नका, कारण छोट्या छोट्या गोष्टी याच्यात आज मी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही शिकला आहात, परंतु त्याचा उपयोग कसा करायचा याचा आत्मविश्वास कदाचित अजूनही तुमच्यामध्ये आलेला नसेल आणि तोच आत्मविश्वास आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यामध्ये भरणार आहे म्हणजे आहेच. आणि तुम्ही 100% कमेंटमध्ये सांगाल की हो सर, या पद्धतीने आता आम्ही अगदी छोट्या वाक्यापासून तर अगदी मोठ्या वाक्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि हळूहळू आम्ही त्याचा सराव सुद्धा करत आहोत. आणि या सरावाअंतीच आम्ही अगदी सहजतेने, सुलभतेने, फ्लुएंटली इंग्लिश बोलणार आहोत. सो कीप वॉचिंग, डोंट स्किप द व्हिडिओ. लेट्स स्टार्ट. सो फ्रेंड्स, हिअर इज अ लिस्ट ऑफ सम रँडम वर्ड्स. मित्रांनो, इथे मी काही अंदाजे माझ्या मनात येईल त्या क्रियापदांची छोटीशी यादी घेतलेली आहे. With the help of these verbs, we will make long sentences. You will see the magic of only two words. Which one? First, subject, ज्याला आपण कर्ता म्हणतो, and the second one, which? Yes, verb, ज्याला आपण क्रियापद म्हणतो. आणि या अगोदर मी तुम्हाला अगदी सहजतेने सांगितलेलं आहे, सब्जेक्ट इज द वन हू डज द ऍक्शन. करता तो की जो क्रिया करतो. अँड द वर्ब विच टेल्स अस यू समथिंग अबाउट अन ऍक्शन हॅपनिंग देअर. म्हणजे थोडं अवघड झालं ना? ठीक आहे. तर क्रियापद कशाला म्हणायचं? ज्याच्यात क्रिया दिसते. बस, इझी, इतकं सोपं. करता जो क्रिया करतो, क्रियापद की जो क्रिया सांगतो, बस, वेगळं काहीच नाही. ह्या दोन शब्दांचा आपल्याला चमत्कार बघायचा आहे. ह्या दोन शब्दांच्या सहाय्याने आपण संपूर्ण इंग्लिश आपल्या ताब्यात आणू शकतो. कशी ते पाहू. आता इथे व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, कारण की आपण अंदाजे कोणते क्रियापद घेणार आहोत. इथे अंदाजे काहीतरी वाक्य आपण लिहिणार आहोत. तुमच्या कल्पनांना भरारी द्यायला शिकवणार आहे. लेट युअर इमॅजिनेशन सोअर इन द स्काय. यू विल फाइंड इट इझी टू डू लाईक दिस, बट on one condition: you have to pay whole your attention to the blackboard without disturbing yourself. ओके, सुरुवात करूया. आज थोडं इंग्लिश जास्त होतोय का? मराठीतूनच सांगतो, टेन्शन नका घेऊ. बघूया, तुम्हाला ह्या दोन गोष्टी येतातच, कर्ता आणि क्रियापद. आणि हो, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी या अगोदरचे व्हिडिओज आवर्जून बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला असं लक्षात येईल की आज मी काय चर्चा करत आहे. बघूया,
आपण आता रॅन्डमली काहीतरी घेऊया. करता आपल्या डोक्यात, म्हणजे बघा तुम्हाला वाक्य करायची एक सवय मी लावतोय. तुम्ही काय करायचं, कारण की मी इथे हार्डली 3 किंवा 4 किंवा 5 उदाहरणं दाखवतो. त्याच्यावरून तुम्हाला सांगतो, की अशा प्रकारे तुम्हाला करायचंय. परंतु घरी तुम्ही स्वतः जर करणार असाल तर कसं करणार? करण्यासाठी काहीतरी तर आपल्याला एक मार्ग असला पाहिजे ना. अँड द वे आय एम गोइंग टू शो यू. आणि तोच मार्ग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण काय करायचं, जे कर्ते आपल्याला माहित आहेत. कोणते कोणते कर्ते होते, आपण आय पासून तर दे पर्यंत सगळे सर्वनाम पाठ केले होते, हो की नाही? हीच्या ऐवजी आपण एखाद्या मुलाचं नाव घेऊ शकतो, तो पण करता होऊ शकतो. हीच्या ऐवजी आपण द बॉय म्हणू शकतो, तो पण करता होऊ शकतो. हीच्या ऐवजी आपण द मॅन म्हणू शकतो, द टीचर म्हणू शकतो, द डॉक्टर म्हणू शकतो, द पायलट म्हणू शकतो, द इंजिनियर म्हणू शकतो. तुम्हाला वेळेवर जे सुचेल ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचंय. बस एवढंच करायचंय. तर आता मी इथे काय करतो, एक रॅन्डम करता घेऊन टाकतो. ही घेऊन टाकला. क्रियापद यापैकी कोणतंही तुम्हाला माहित असतील, त्याच्यापैकी कोणतंही क्रियापद तुम्ही घेऊ शकता. काही अडचण नाही, हीच यादी असली पाहिजे असं काही नाही. आणि हो, इंग्लिश ही आपली मातृभाषा नाही, आणि म्हणून कमीत कमी क्रियापद तर तुम्हाला पाठ करावेच लागतील. नाही पाठ केलं तर कसं होईल? करा. प्रॉमिस? नक्कीच कराल. तर मग आपण इथे प्ले पासून तर इन्व्हाइट पर्यंत कोणताही तुम्ही सांगा तो घेऊया. चला ठीक आहे, आपण पहिलंच घेऊया प्ले. तर आपण इथे लिहिणार ही ही प्लेज. हा एस का लागला हे तुम्हाला माहिती आहे, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलेले. ही प्लेज, छोटासा अर्थ तयार झाला. ही प्लेज, तो खेळतो. झालं. आता आपल्याला वाक्य वाढायला शिकवायचंय. म्हणजे वाक्य कसं वाढतं, कशा प्रकारे आपण वाक्य वाढवू शकतो. तर आपण करता घेतला, क्रियापद घेतलं. करता क्रियापद झालं की तुमचं असं समजा की इंग्लिश मधलं 50% पेक्षा जास्त कार्य झालं. आता तुम्ही तुमच्या कल्पनांना भरारी द्या आणि इथे काही पण लिहा. तुम्हाला जे आवडेल ते. ही प्लेज क्रिकेट, खो खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉट एव्हर. मी इथे क्रिकेट लिहितो. ही प्ले क्रिकेट. हे लक्षात असू द्या, खेळांच्या नावापुढे कधीही आर्टिकल लागत नाही. म्हणून चुकूनही अ अँड द, ही प्लेज अ क्रिकेट असं लिहू नका. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने लक्षात ठेवायचं असतं. कारण की आपण स्वाभाविकपणे शिकत आहोत. नियम तर घेत नाहीये. नियम घेत नाही म्हणून फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, खेळ कोणताही असो, खेळांच्या नावापुढे आर्टिकल लावायचं नाही. बस एवढंच. ही प्लेज क्रिकेट. आता काय झालं, छोटंसं वाक्य वाढलं. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. आता इथंच थांबलं तर चालेल का? थांबू शकतो. छोटंसं वाक्य होऊन गेलं. परंतु नाही, आपल्याला इथे थांबायचं नाही. आपण काय करू शकतो, आपण तो त्याच्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळतो असं म्हटलं तर चालेल. आपण काय करू शकतो, त्याच्या मित्रांबरोबर, त्याच्या दिसतंय का तिथे, मित्रांबरोबर, बरोबर. ओके, दिसत असेल तर सांगा मला तसं. तर आपण ह्या चौकटीत त्याच्या मित्रांबरोबर. आता बघा, याच्या अगोदर मी तुम्हाला शिकवलेलं होतं की त्याचा, त्याची, त्याची म्हणजे षष्टी हिज, आणि मित्र म्हणजे फ्रेंड, आणि त्याच्या मित्रच्या पुढे बरोबर शब्द आलेला आहे. बरोबर साठी आपण याच्या एक व्हिडिओ अगोदर मी तुम्हाला प्रेपोजिशन सांगितले होते. बरोबर, सह, संगे, हो की नाही? म्हणजेच ही प्लेज क्रिकेट बरोबर, बरोबर साठी विथ, आणि त्याच्या मित्रांबरोबर म्हणून काय, ही प्लेज क्रिकेट विथ हिज फ्रेंड्स, हो की नाही? असं केलं आपण. आता मला सांगा की जर हेच वाक्य जर आपल्याला अजून वाढवायचं असेल तर कसं वाढवणार? आपण हेच वाक्य असं वाढवू शकतो, ही प्लेज क्रिकेट विथ हिज फ्रेंड्स एव्हरी डे ऑन संडेज वन्स इन अ वीक. हे कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की नाही? मग आपण लिहू शकतो ते, जसं वन्स इन अ वीक, वन्स अ वीक, वन्स अ वीक. झालं. म्हणजे बघा, कुठे आपण केवळ 2 शब्द घेतले होते आणि तेच शब्द पुढे चालवून किती झाले, 2, 3, 4, 5, 6.
तेच इथे किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वाक्य वाढवू शकतात. आता तुम्ही म्हणाल, "सर, तुम्ही डायरेक्ट इंग्लिशमधून घेतलं, मराठीतून घेतलं असतं तर जास्त बरं झालं असतं, सोयीस्कर झालं असतं, आमच्या लक्षात यायला मदत झाली असती." चला आपण तसंही करूया. आपण काय करूया, की आपण दुसरं एखादं वाक्य घेऊया. जसं ती वाचते असं लिहूया. ती वाचते. आता बघूया, ती वाचते. आपल्याला करता घेतला, क्रियापद घेतला. शी रीड्स. हा एस का लागला हे तुम्हाला माहित आहे. माहित नसेल तर आवर्जून मागचा व्हिडिओ बघून घ्या. शी रीड्स. ती वाचते. आता स्वतःलाच काय करायचं, आपल्याला वाक्य वाढवायचंय. वाक्य वाढवायचे म्हटल्यानंतर आपल्या कल्पनाशक्तीला भरारी द्यावी लागेल. भरारी द्यायची तर काय करू शकता तुम्ही? शी रीड्स. ती वाचते. छोटासा अर्थ तयार झाला. कर्ता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतोच. आणि अर्थ तयार झाला तर आपण काय करू शकतो? आपल्या मनाने काहीही तिथे टाकू शकतो. जसं वर्तमानपत्र, शी रीड्स अ न्यूजपेपर. किंवा पत्र, शी रीड्स अ लेटर. असं आपण लिहू शकतो. जसं शी रीड्स अ हां, नाही आपल्याला आता मराठी करायचं नाही का? तर आपण इथे काय केलं, तुम्ही असं करायचं जरा मग ही ही जी प्रॅक्टिस आहे किंवा जी ॲक्टिव्हिटी आहे, ही ॲक्टिव्हिटी तुमची काय होऊ शकते, थोडी वाढू शकते. मग यालाच आपण कसं करणार? ती वर्तमानपत्र वाचते. हो की नाही? व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे 100% आज, परंतु काही हरकत नाही. आता बघा आपण, मग ती वाचते. कर्ता क्रियापद घेतला. शी वाचण्यासाठी रीड क्रियापदाला एस एस लागण्याचं कारण माहिती आहे तुम्हाला. शी रीड्स आणि वर्तमानपत्र न्यूज पेपर झालं. मग आता इथेच थांबू शकतो का? नाही, आपण लिहू शकतो त्याच्या पुढे. काय लिहू शकतो? आपण असंही लिहू शकतो. आपण असंही लिहू शकतो की ती दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचते. हो की नाही? असं आपण करू शकतो. म्हणजे वाक्य वाढायला मदत होते. म्हणजे वाक्य थोडं मोठं होतं. आता जसं आपण 2 शब्द वापरले, यूज केले. केले तर आपण बोलायचं, मोठ्याने बोलायचं. आपल्या स्वतःशी बोलायचं. आपल्याला काही कोणाची गरज नाही, जगाची गरज नाही. आपण स्वतः आहोत भक्कम. म्हणून स्वतःशी बोलायचं. कारण की मित्रमंडळींबरोबर जर बोलायचं म्हटलं तर ते रेडी असले पाहिजे किंवा ते त्यावेळेला हजर असले पाहिजे. त्यांची इच्छा जरी असली, तरी ते तिथं अवेलेबल असतीलच. असं नाहीये ना. म्हणून स्वतः खंबीर राहायचं. तर इथे कसं ती दररोज सकाळी ती दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचते. मग आपण आता इथे काय करणार? शी आपल्याला ते हे येतच. 2 ह्या 2 शब्दांची किमया बघा. सी द मॅजिक ऑफ these two words. What is the magic? These two words. Which one? Subject and verb. कर्ता आणि क्रियापद. Takes you to higher level. तर तुम्हाला ते अगदी वरच्या लेवलला घेऊन जातात. शी रीड्स. ती वाचते. आपल्याला माहिती झालं काय? अ न्यूजपेपर. न्यूजपेपर. आणि आता आपण काय वाढवलं होतं? दररोज सकाळी. एव्हरी मॉर्निंग किंवा इन द मॉर्निंग एव्हरी डे. एव्हरी डे. अशा प्रकारे तुम्ही करू शकतात. शी रीड्स अ न्यूजपेपर इन द मॉर्निंग. सॉरी, शी रीड्स अ न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग किंवा शी रीड्स अ न्यूजपेपर इन द मॉर्निंग एव्हरी डे. असं दोघंही प्रकारे तुम्ही करू शकतात. परंतु तेच जर आपल्याला आणखीन वाढवायचं असेल तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणखीन वाढवायचंय की तिच्या वडिलांचं वाचून झाल्यानंतर ती वर्तमानपत्र वाचते. तर कसं करणार? मग कसं करू शकतात? तर शी रीड्स अ न्यूजपेपर इन द मॉर्निंग एव्हरी डे आफ्टर हर फादर. तिच्या वडिलांनंतर. बस आफ्टर हर फादर एवढं म्हटलं, की याचा अर्थ असा होतो, की वडिलांचं वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर ती वर्तमानपत्र सकाळी वाचते. असं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात?
पुढे पुढे जाऊ शकतात. त्याचप्रमाणे आता तुम्ही म्हणाल की सर, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला हातोटी आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस आहे म्हणून तुम्ही करतायत. आम्ही कसं करायचं? मला सांगा, मी जेव्हा तुमच्या वयात होतो त्यावेळेस माझ्या शिक्षकांना मी असं म्हणत होतो का? नक्कीच नाही. मी प्रयत्न केले. मी जर करू शकतो, तर तुम्ही पण करू शकतात. मी तर मराठी मीडियमचा विद्यार्थी. तुम्ही पण मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल किंवा काही विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे सुद्धा असू शकतात. मराठी भाषिक असलेले इंग्लिश मीडियममध्ये शिकत असतील आणि त्यांच्या असं लक्षात येत असेल की आपण इंग्लिश मीडियममध्ये शिकतो आहोत, परंतु इंग्लिश पाहिजे तसं आपल्याला जमत नाहीये. समजतं, पण बोलता येत नाहीये. तर त्याला काय कारण आहे ते तुम्ही समजू शकतात. परंतु आता बघा इथे, म्हणजे आपण काय करू शकतो, की आपल्याला फक्त या 2 शब्दांच्या सहाय्याने, कोणते 2 शब्द? कर्ता आणि क्रियापद यांच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? वाक्य वाढवू शकतो. आता समजून घ्या, की आपण इथे ती घेतलं, तो घेतलं. आपण जर असं घेतलं तर, षष्टी जर घेतलं तर? षष्टी काय? तर माय, अवर, हिज, हर हे आपण शिकलोय, हो की नाही? तर ह्या षष्टींचा उपयोग केला तर होऊ शकतं. काय करू शकतो समजून घ्या, की आपण इथे वॉटर शब्द घेतला. वॉटरचा अर्थ पाणी एवढं होतं नाऊनमध्ये आणि वॉटरचा अर्थ पाणी घालणे असा अर्थ होतो. तर आपण असं म्हणूया, की हिज फादर वॉटर्स द ट्री. मग याचा काय अर्थ झाला, की त्याचे वडील झाडांना पाणी घालतात. आता याला जर वाढवायचं असेल तर हिज फादर वॉटर्स द ट्रीज इन देअर गार्डन. तर आता कसं झालं, की त्याचे वडील त्यांच्या बागेतील झाडांना पाणी घालतात. आणखीन वाढवायचं असेल तर हिज फादर वॉटर्स द ट्रीज इन देअर गार्डन एव्हरी डे. एव्हरी डे टाका, काही अडचण नाही. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही टप्प्याटप्प्याने काय करू शकतात? क्रियापद, क्रियापद पाठ असले पाहिजे. एवढी एक अट तुम्हाला तर फायनल, फुल अँड फायनल लक्षातच ठेवावं लागेल, की क्रियापद आपल्याकडे असले पाहिजे. आणि म्हणून क्रियापद पाठ करण्यासाठी थोडं प्रेरित व्हा. कारण की तुमच्या लक्षात येईल, की क्रियापद हे सर्वस्वी. क्रियापद हे वाक्याचा जीव असतो. वाक्यातून क्रियापद काढून टाकलं, तर त्या वाक्याला काही अर्थ राहत नाही. समजून घ्या, मी जर असं म्हटलं, हा आपण रीड्स काढून टाकला आणि शी अ न्यूजपेपर इन द मॉर्निंग एव्हरी डे. काय अर्थ आहे त्याला? काही अर्थ होतोय? ती वर्तमानपत्र सकाळी दररोज. काय पण सकाळी दररोज काय करते? फाडते, फेकते, जाळते, काही कळत नाही. जोपर्यंत आपण क्रियापदाचा उल्लेख करत नाही. म्हणून क्रियापदांना खूप जास्त महत्त्व द्या. आणि क्रियापद कसे ओळखायचे हे मी तुम्हाला सांगितलंय. असा शब्द ज्याच्यात क्रिया दिसते. असा शब्द ज्याच्यात क्रिया दिसते. इतकं सोपं. तर अशा प्रकारे आपण कुठे होतो? तर अशा प्रकारे तुम्ही छोटी-छोटी वाक्य करू शकतात. त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो? द्वितीयाचा पण वापर केला होता. काय वापर केला होता? जसं ही कॉल्स मी, तो मला बोलावतो. आपण असं म्हणू शकतो, ही कॉल्स मी फॉर स्कूल. तो मला शाळेसाठी बोलावतो. ही कॉल्स मी टू प्ले विथ हिम. तर तो मला खेळण्यासाठी बोलवतो. त्याच्याबरोबर खेळण्यासाठी बोलवतो. आता हा जो टू प्ले मी वापरला, टू प्ले वाक्यात वापरला, तो जरा वेगळा प्रकार आहे. तो लवकरच मी तुम्हाला शिकवणार आहे. परंतु तुम्हाला आत्ता आजच्या ह्या ॲक्टिव्हिटीवरून असं लक्षात आलं असेल, की अरे हो, इतकं सहजतेने, सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो? वाक्यरचना करू शकतो. तर पुन्हा एकदा बघा काय करायचं. सर्वात प्रथम तुम्हाला कोणताही रँडम, कोणताही तुमच्या मनात येईल तो कर्ता घ्यायचा. सर्वात प्रथम कर्ता मनाने घ्या. वहीमध्ये लिहून घ्या किंवा मनात घ्या आणि बोला. जसं लिहा दे, असं तुम्ही लिहिलं किंवा बोललात दे. आणि आता एक कोणताही क्रियापद घ्या. कोणताही क्रियापद जो तुम्हाला माहीत आहे आणि एक्स्ट्रा क्रियापद पाठ करा. तर दे घेतला आपल्या मनाने आणि त्याच्यापुढे क्रियापद ठेवून दिला कोणताही. जसं डिस्कस, चर्चा करतात. तर मग दे डिस्कस, ते चर्चा करतात. असा छोटासा अर्थ तयार झाला. आणि त्याच्यापुढे मग आता आपण आपल्या मनाने आपल्या कल्पनांना चालना द्यायची आहे. आपल्या मनाने काही लिहू शकतात किंवा काही म्हणू शकतात. दे डिस्कस द टॉपिक. दे डिस्कस द टॉपिक. द टॉपिक म्हणजे काय? विषय. ते त्या विषयावर बोलतात किंवा चर्चा करतात. बोलतात म्हणजे असं बोलतात त्या अर्थाने बोलणे नाही, म्हणजे चर्चा करतात. दे डिस्कस द टॉपिक म्हणजे ते
त्या विषयावर चर्चा करतात. दे डिस्कस ऑन द टॉपिक असं म्हणू नका. ते काय कारण ते नंतर सांगेल. हां, डिस्कशन जर आलं तर ऑन येऊ शकतं, काही अडचण नाही. परंतु फक्त सध्या डिस्कसच्या पुढे लगेच ऑन लिहू नका. तर किंवा म्हणू नका. दे डिस्कस द टॉपिक. ते त्या विषयावर चर्चा करतात. दे डिस्कस द टॉपिक टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ती समस्या सोडवण्यासाठी. पुन्हा एकदा टू प्ले सारखं टू सॉल्व्ह आलं. तर ते त्या विषयाची चर्चा करतात. कशासाठी? तर ती समस्या सोडवण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात? छोटी-छोटी वाक्य थोडी मोठी-मोठी करू शकतात. केवळ वहीवर मोठी करू नका. तुमची प्रॅक्टिसमध्ये म्हणजे बोलण्याच्या प्रॅक्टिसमध्ये पण ते आलं पाहिजे, उतरलं पाहिजे. कारण की तुम्हाला लक्षात सर्व येऊन जाईल, समजून सगळं जाईल. शिकूनही जाल तुम्ही सगळं. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाही जिभेने, कारण की जिभेला बोलण्याचं वळण लागतं. आपण बघा मराठी विचार न करता बोलत असतो. का? तर आपल्याला आता ते आपल्या शरीरामध्ये, आपल्यामध्ये अगदी भिनून गेलेलं आहे. अतिशय म्हणजे आपण म्हणतात की रक्तात उतरलेलं आहे मराठी. कारण की आपली ती मातृभाषा आहे. इंग्लिश सुद्धा तुम्ही अतिशय अस्खलितपणे बोलू शकतात. यू विल ऑब्व्हियसली स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. बट द कंडिशन इज टू प्रॅक्टिस द लँग्वेज रेग्युलरली. जस्ट फॉर 5 मिनिट्स. ओके, दॅट्स इनफ. तर 5 मिनिटं जरी केलं ना, कारण की आपण विद्यार्थी देशात आहोत आणि आपल्याकडे वेळ आहे. आणि जर तुम्ही 8वी ते ग्रॅज्युएशन लेवलपर्यंतचे जर विद्यार्थी असाल, तर तुमच्याकडे तर वेळच वेळ आहे. खास करून ग्रॅज्युएशन लेवलच्या विद्यार्थ्यांकडे थोडा कमी वेळ आहे, कारण की लवकरच त्यांना इंटरव्ह्यूज वगैरे द्यावे लागतील. परंतु बाकी इतर विद्यार्थ्यांकडे वेळच वेळ आहे. आणि म्हणून रोज 5 मिनिटं. आणि स्वतःला सांगा, की रोज मी 5 शब्दार्थ, त्याच्यामध्ये 2 क्रियापद असतील आणि 3 बाकीचे इकड-तिकडचे शब्द असतील, हे मी पाठ करणार. महिन्याला 150 शब्द होतील. वर्षाला 1800 शब्द होतील. आणि 1800 शब्दांच्या सहाय्याने तुम्ही खूप छान प्रकारे इंग्लिश बोलू शकतात. याची गॅरंटी मी देतो. तर आजचा हा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी शिकवण्याच्या नादात, म्हणजे जेव्हा मी एकदा शिकवायला लागतो, की मी विसरून जातो, की तुम्हाला सांगायचं असतं, की हो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो की नाही? परंतु आत्ता सांगतोय हं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका. Facebookवर जर बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे, पेजला फॉलो करा. नमस्कार.